नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता राधावहिनी आणि किशाभाऊ आपलं सामान घ्यायला आतल्या खोलीत येतात. राधावहिनी चिडूनच किशाभाऊंना म्हणतात, त्या दारूच्या मागे लागू नका, सांगितलं होतं ना तुम्हाला, नसलेलं डोकं चालू नका, केला ना पित्तारपणा, काही म्हणजे काही समजत नाही तुम्हाला, जन्माचं म्हातारं करून टाकलं तुम्ही. किशाभाऊ आता गायावाय करून म्हणू लागतात की अगं राधा ऐक ना, काय करू आता, सांग ना तूच मला, सांग काय करायचं ते. राधावहिनी म्हणतात काय करायचं काय, ते सामान घ्या, मला घ्या आणि त्या समुद्रात फेकून. किशाभाऊ गायावाया करत म्हणतात, अगं तुझ्याशिवाय कोण आहे मला, तूच मला वाचू शकतील, मी तुझी माफी मागतो, मी सुधारेन, तू सांगशील ना मी तसं करेन, तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग ना, तू जाऊन ना भाऊजींना बोल, तुझं नक्कीच ते ऐकतील. राधावहिनी म्हणतात की आता ती वेळ गेली किशनराव सरकटे, आता ती वेळ गेली, आता ते काय आपलं ऐकत नाहीत, आता आपलं सामान घ्या आणि चला रस्त्यावरती, आता आपल्याला घराबाहेर पडायची वेळ आली. तर इकडे बाहेर अनिश हा फार संतापलेला असतो. तो अशोक मामानं म्हणतो की बाबा यांनी फक्त आपल्याला फसवलं नाहीये, आईला देखील फसवलंय. तुम्ही आठवून पहा ना, गेले 2 महिन्यात त्यांनी किती आणि काय काय बोलून आपल्याला फसवलंय. बाबा हा फ्रॉड आहे, आपण त्यांना पोलिसात दिलं पाहिजे. तेवढ्यात आता तिथं किशाभाऊ आणि राधावहिनी दोघं जण सामान घेऊन बाहेर येतात. अशोक मामा उठतात आणि किशाभाऊंना म्हणतात, काय मग किशोर भाऊ, ते कानाने न ऐकू येणं हे सगळं खोटं होतं ना. किशाभाऊ म्हणतात, ते कान. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात, एक शब्द बोलू नका, आमच्याकडून पैसे उकळण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला गेलात. मी तुम्हाला घर दिलं, छप्पर दिलं राहायला, पोटाला अन्न दिलं, तुम्ही माझाच विश्वासघात केला, माझ्याशीच खोटं बोललात, माझ्या नातवंडाची तुमच्यामुळं गैरसोय झाली, अनिश आणि भैरवी अडचणीत आले, वाटलं नव्हतं तुम्ही एवढे कृतज्ञ निघाल म्हणून. आता राधावहिनी गायावाया करत म्हणतात की भाऊजी माफ करा ना, आमचं चुकलं, आम्हाला समजलंच नाही बघा, आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती, शेण खायला गेली होती आमची बुद्धी, आम्हाला समजलंय आता, आम्ही आता परत असं काही करणार नाही. तर अशोक मामा म्हणतात, सगळ्यांचा विरोध पत्करून तुम्हाला इथे राहायला मी जागा दिली आणि तुम्ही माझ्याच पाठीमागे खंजीर खुपसला, चला निघा इथून. किशोरभाऊ म्हणतात की भाऊजी आता आम्ही कुठे जाणार सांगा ना तुम्हीच. अशोक मामा म्हणतात, कुठेही जा, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला तुम्ही त्रास दिलात, आता तुमच्याबद्दल माझ्या मनात काडी मात्र दया राहिली नाही, आणि पुन्हा जर माझ्या घराच्या आजूबाजूला फिरकलात ना तर सांगता येत नाही मी काय करेन ते, चला निघा. आता हे दोघं जण रगील अजिबात तिथून निघायला तयार नसतात. ते परतेकदा गायावाया करायला लागतात की भाऊजी ऐका ऐका. अशोक मामा रागातच त्यांची एक बॅग उचलतात आणि बाहेर फेकून देतात. अनिश पण पाठीमागून त्यांच्या बॅगा घेऊन येतो आणि त्यांना बाहेर ढकलून देतो आणि म्हणतो की निघा इथून. अशोक मामा म्हणतात की किशाभाऊ आणि वहिनी, आम्ही साप पाळला होता, तुम्ही आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलात, आता तुम्हाला आमच्या घरात अजिबात थारा नाही, चला निघा इथून. असं म्हणून अशोक मामा, अनिश, भैरवी आतमध्ये निघून येतात आणि दरवाजा लावून घेतात. फायनली किशाभाऊ आणि राधावहिनी या दोघांनाही अशोक मामाने घरातून बाहेर हाकलून दिलेलं आहे. थोडक्यात काय, राधावहिनी आणि किशाभाऊ यांचा चॅप्टर क्लोज झालेला आहे. त्यानंतर आता अशोक मामा झालेल्या प्रकारामुळे खूप दुःखी असतात. भैरवी तिथे येते आणि म्हणते, बाबा चला ना जेवायला. अशोक मामा काय जेवायला तयार नसतात आणि समजूत घालत म्हणतो की बाबा विसरून जाणार, नका मनाला लावून घेऊ एवढ्या गोष्टी. अशोक मामा म्हणतात, मनाला नाही लावून घेतल्या गोष्टी मनातून उतरून गेल्यात. तर भैरवी म्हणते, बाबा प्लीज, तुम्ही जर जेवला नाहीत ना तर आम्ही पण जेवणार नाही, चला ना जेवूयात. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा जेवायला उठतात. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की राधावहिनी आणि किशाभाऊ दोघं जण खाली ठाण मांडून बसलेली असतात. राधावहिनी किशाभाऊनं म्हणतात, किसनराव सरकटे चला, आता रात्र झाली पार, आता नाही कोणी बोलवायला येणार, पुढे गेल्यावरती आपलेच वांदे होतील. किशाभाऊ म्हणतात, मी नाही जाणार इथून. राधावहिनी चिडून म्हणतात की बाप्पा डोक्यात काय दगड भरलेत का तुमच्या, सांगितलेलं ऐकत जा बरं, त्यांनी जर पोलिसांना बोलवलं ना तर लाठा काठा पडतील आपल्यावरती, कंबर तुटल आपली, अवकात नाही डॉक्टरकडे जायची, एवढी सुद्धा पैसे नाहीत दातावरती मारायला, चला बरं इथून. किशाभाऊ म्हणतात, नाही मी नाही इथून जाणार, मी जरा भाऊजींशी बोलून येतो. तितक्यात तिथे परशुराम येतो आणि तो म्हणतो, हे काय, कुठे निघालात तुम्ही, अजून तुम्ही गेला नाहीत का, चला निघा इथून बाहेर. किशाभाऊ म्हणतात, तू कोण बोलणार आहे, मला भाऊजींशी बोलायचंय. तर परशुराम दम देत म्हणतो की हे बघा, अजिबात मामाकडे जायचं नाही, गेलात ना तर गाठ माझ्याशी. राधावहिनी चिडून म्हणतात, पित्तर तोंडाच्या, तू कोण रे बोलणार आम्हाला. परशुराम म्हणतो, तुम्हाला हाकलून दिले ना मामाने, चला निघा इथून, अजिबात थांबायचं नाही ते. किशाभाऊ म्हणतात, कुठं जाणार आहे आम्ही, तुझ्या घरी येऊ का राहायला. तर परशुराम म्हणतो की माझ्या घरी कशाला, मी पण तुमच्यासारखाच होता, पण मी सुधारलो, तुम्ही निघा इथून आणि सुधारा. तर राधावहिनी आता जरा त्याला गणवत म्हणतात, एक काम करतो का बाबू, ऐक ना, तुझ्या घरी आम्हाला घेऊन जातो का, आम्ही कोपऱ्यात पडून राहू. किशाभाऊ म्हणतात की हा, आम्ही कोपऱ्यात पडून राहू, फक्त 2 टाईमचं जेवण, नाश्ता, चहा पाणी सगळं पाहिजे ना आम्हाला. तर परशुराम त्यांच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की गप्प बसा, चला निघा इथून, अजिबात थांबायचं नाही. असं म्हणत त्या दोघांनाही हाडतूड करत हाकलून लावून देतो आणि म्हणतो की चला, राधाकिशाचा कायमचा निकाल लागला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मीना आणि चंदनराव दोघं जण मुलांना सोडायला इकडे घरी येतात. त्यावेळेस राधा मामी आणि केशवभाऊंनी जो काही पराक्रम केलेला असतो तो सगळा काही या दोघांना कळतो. आता चंदनराव आणि मीना हे सगळं काय ऐकून थक्क होतात. चंदनराव म्हणतात की बापरे, ही माणसं अशी असतील, वाटलं नव्हतं. मीना म्हणते, बरं झालं आपण आपल्या कोकणातल्या घरी त्यांना पाठवलं नाही, नाहीतर त्यांनी अख्खं घर फुंकून नेलं असतं. पुढे ती भैरवीला म्हणते की भैरवी, तुझे दागिने वगैरे सगळे व्यवस्थित आहेत ना, घरातल्या कोणत्या वस्तू चोरीला तर गेल्या नाहीत ना. भैरवी म्हणते की नाही, कपाट माझं लॉक होतं.
चंदनराव म्हणतात, मला काय वाटतं ही अशी लोकांना फसवणारी माणसं पुढे जाऊन अजूनही कोणाला फसवू शकतात, त्यापेक्षा ना आता ह्यांना पोलिसात द्यायला हवं आपण. तर अशोक मामा म्हणतात, नको, आधीच आपला त्यांच्यावरती खूप वेळ गेलाय, अजून त्यांच्यावरती वेळ घालवायची माझी अजिबात इच्छा नाहीये. आता गेलेत ना ते घरातून निघून, बाद झालं, विषय इथंच संपला, आता झालं गेलं ते विसरून जाऊयात. भैरवी काळजी करत म्हणते की पण ते नक्की कुठे गेले असतील याचा शोध घ्यायला हवा. अनिश रागातच म्हणतो, काय गरज आहे त्यांची, काय गरज पडली शोध घ्यायची, अजिबात नाही हा. तेवढ्यात आता भैरवीला फोन येतो. भैरवी म्हणते की अननोन नंबरवरून फोन आलाय. अनिश म्हणतो, बघ अजिबात उचलू नको. परत म्हणतो, नाही उचल, जर किशा भाऊ आणि राधा मामींचं जर असेल ना तर मग लगेच कट करून टाक. भैरवी मात्र फोन उचलत नाही. तर इकडे आतमध्ये इरा ईशान दोघ जण फार खुश झालेले असतात. इरा तर उड्या मारत असते आणि म्हणते की यस, फायनली आपल्याला खोली मिळाली. ईशान म्हणतो की हो, पण लक्षात ठेव, रात्री काका आणि माऊ दोघं पण येणार आहेत. इरा म्हणते की हो, पण दिवसभर तर खोली आपलीच असणार आहे ना, नाहीतर ती मामी आजी असायची तेव्हा दिवसभर फोनवर बोलत असायची, नाहीतर झोपलेली असायची. आता आपण इकडे मज्जा करूया. ईशान म्हणतो की हो, मज्जाच मज्जा. तितक्या तिथे संयमी येते आणि म्हणते की हो, मज्जा सगळे वगैरे ठीक आहे, पण आता अभ्यासही करायचा आहे. आता घरात शांतता नाहीये, जागाच नाहीये, बाहेर टीव्हीच लावलाय, अशी काही कारणं मला द्यायची नाहीत, त्यामुळं आता नीट अभ्यास करायचा. ईशान लगेच तोंड वाकडं करतो आणि म्हणतो की हे तर आपण विसरलोच की, आपण एक काम करूया, आपण परत एकदा त्यांना बोलूया. असं म्हटल्यावरती आता ह्या दोघी जणी त्याच्यावरती ओरडायला लागतात. ईशान म्हणतो, अरे यार, मी गंमत करत होतो बाप्पा, त्यांना कोण परत घरी बोलवेल. असं म्हणून आता तो राधा मामींची जरा ऍक्टिंग करतो. ते पाहून ह्या दोघी जणी हसू लागतात आणि ह्यांना पाहून आपण प्रेक्षक म्हणून सुद्धा आपण हसू लागतो. खरंच मस्त ऍक्टिंग करतात ही पोरं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांची गडबड चालू असते. मुलांना शाळेत जायचं असतं, संयमीला कॉलेजला जायचं असतं, अनिश भैरवीला ऑफिसला जायचं असतं. आता या सगळ्या गडबडीमध्ये अशोक मामा पण वैतागतात आणि ते भैरवीला म्हणतात की ज्यांना जबाबदारीची जाणीव नाही, ज्यांना वेळेचं भान नाही, अशा आपल्या नातवंडांना तू शिस्त लावतेस. भैरवी म्हणते की ज्यांनी कधी कोणाचं मन समजूनच घेतलं नाही, अशा कुटुंबातल्या सगळ्यांना तुम्ही छान समजून घेता. तर अशोक मामा म्हणतात, अरे मग मी आजोबा आहे त्यांचा, मी नाही सांभाळणार तर कोण सांभाळून घेणार. भैरवी म्हणते, मग मी मावशी आहे मुलांची, आता तर काकू पण आहे, मी नाही सांभाळून घेणार तर मग कोण घेणार आहे सांभाळून. अशोक मामा म्हणतात, मग आपण दोघंही सांभाळून घेऊया ना. भैरवी म्हणते की हो ठीक आहे, असं म्हणत एकमेकांना टाळी देतात. आता हे पाहून अनिश पुढे येतो आणि हसत म्हणतो की काही महिन्यांपूर्वी तुम्ही दोघंही एकमेकांना याच गोष्टीवरून कोर्टात खेचणार होते, आठवते का तुम्हाला. आता हे दोघं जण नाटक करत म्हणतात, कोणी, आम्ही, आम्हाला नाही असलं काही आठवत. भैरवी म्हणते, हे असल्या वाईट गोष्टी आम्ही नाही उघडत बसत. पुढे भैरवी इरा ईशानला म्हणते, मुलांनो चला निघा, उशीर होईल, शाळेला उशीर झालेला चालणार नाही कारण. तर इरा ईशान दोघं जण मोठ्या आवाजात म्हणतात, शिस्त म्हणजे शिस्त. अनिश म्हणतो, चला चला लवकर, जगन काका वाट पाहत असेल. असं म्हणून अनिश इरा ईशानला खाली घेऊन येतो. आता अनिश मुलांना रिक्षात बसून देतो. तेवढ्या तिथे परशुराम येतो आणि तो अनिशला म्हणतो की गुड मॉर्निंग अनिश दादा. अनिश म्हणतो की परशुराम, मामा मामी गेले का रे. परशु म्हणतो की होय. अनिश म्हणतो, कुठे गेलेत. परशुराम म्हणतो, ते काही माहिती नाही दादा, पण ते मला म्हणत होते की तुझ्या घरी नेतो का म्हणून, पण मी दिलं त्या दोघांना हाकलून. तितक्यात आता तिथे तोरणे आणि देसाई येतात आणि यांचं बोलणं ऐकू लागतात. आता अनिश मुद्दामनच परशुरामला म्हणतो की आता सगळीकडे लक्ष ठेवायचं, हा सोसायटीमध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं, आपल्याला कळलं पाहिजे सोसायटीत काय काय करतात ते, दुर्लक्ष करून चालणार नाही. आता सगळ्यांना कळालं पाहिजे माझगावकरांचा मुलगा अनिश स्वतः लक्ष देतोय. परशु खुश होऊन म्हणतो की वा, काही विषय का दादा, आता तुम्ही लक्ष घालणार म्हटल्यावरती कोणाची पिशा दे, आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. अनिश आता गालातल्या गालात हसत म्हणतो की हो तू आहेस ना, बास झालं, आता बघतोच कोण आपलं वाकडं करते ते. त्यानंतर आता इकडे अशोक मामा भैरवीसाठी नाश्ता घेऊन येतात. भैरवी म्हणते, अहो बाबा कशाला आणायचा, मी घेतला असताना. अशोक मामा म्हणतात, राहू दे का, घे. बरं मी ऑफिसमध्ये येऊ का नको येऊ. तर भैरवी म्हणते, उद्यापासून या. अशोक मामा म्हणतात, अगं पण तुझा तो रूल, हे बघ तू माझ्यामुळं रूल वगैरे काही बदलू नकोस, मला ते अजिबात चालणार नाही. भैरवी म्हणते, असं काही होणार नाही बाबा, हे बघा कंपनीमध्ये असे कितीतरी रूल असतात, तुम्हाला पण माहिती आहे, पण प्रत्यक्षात कुणी पाळत नाही, फक्त वाचतात, ऑनलाईन पेपर पुरते असतात ते. अशोक मामा म्हणतात, हे असं नाही, नियम पाळायलाच हवे, नियम म्हणजे नियम. भैरवी म्हणते, हो पण ज्या नियमांचा चुकीचा वापर होत असेल त्याचं काय. अशोक मामा म्हणतात की म्हणजे. भैरवी म्हणते की म्हणजे मला कळत नाही हे सगळं अचानक असं का घडतंय ते. तुम्ही कंपनीमध्ये किती कमी दिवसात कितीतरी कामं केली आहेत, बरं हे सगळ्यांना पण माहिती आहे, मग आत्ताच ह्या नियमाचा काय इश्यू होतोय. अशोक मामा म्हणतात, मग आता पुढे. भैरवी म्हणते, नका काळजी करू, मी बघते काय ते. तिथे दादा तिच्या हातातून कॉफीचा मग खाली पडतो आणि तो फुटतो. भैरवी म्हणते, अरे यार, नेमकी कामाच्या वेळेस हे असं काय घडलं. अशोक मामा म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी ते आवरतो, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तुझा. भैरवी म्हणते, अहो पण बाबा. अशोक मामा तिला म्हणतात, हे बघ तू काळजी करू नकोस, तुझा, मी आहे ना घरामध्ये, घरातली काळजी मी घेईल, तू काय काळजी करू नकोस. तर आता भैरवी अशोक मामांना म्हणते, आणि हो ऑफिसची काळजी तुम्ही करू नका, मी आहे ना. असं म्हणत हे दोघं जण एकमेकांना टाळी देतात.
आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो की ईशान हा तोंड पाडून बसलेला असतो. अशोक मामा त्याला विचारतात, काय रे असं तोंड पाडून का बसलायस? ईशान रडायला लागतो आणि म्हणायला लागतो की आजोबा, आमच्या क्लासमधली 2 मुलं आहेत, ती मला सारखी म्हणत असतात की सगळे तुला हुशार म्हणतात, कारण सगळ्यांना तुझी दया येते, कारण तुला आई बाबा नाहीये, तू अनाथ आहे, त्यामुळे तुला सगळेजण सिंपती देतात. असं म्हणत रडू लागतो आणि अशोक मामाचा हात पकडत म्हणतो की आजोबा प्लीज, मला नाही जायचं त्या शाळेत, माझी शाळा बदला प्लीज, असं म्हणून रडू लागतो. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला ते देखील मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.